नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला दोन साहित्यामध्ये झटपट होणारी चकली दाखवणार आहे। मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना ही चकली हमखास द्या, अतिशय सुरेख पद्धतीने होते। मग ती कशी बनवायची तेच मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी मी येथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर या दोनच गोष्टी आपल्याला चकली बनवण्यासाठी लागणार आहे। चला तर आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर कुकरच्या भांड्यामध्ये मी मुगाची डाळ ॲड केलेली आहे। स्वच्छ 2 पाण्याने आपल्याला इथे धुवून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये 1 वाटी भरून पाणी घालायचं आहे। कुकरमध्ये 1 वाटी भरून पाणी घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये हा डाळीचा डबा ठेवायचा आहे आणि कुकर व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहे। तर फायनल मी तुम्हाला इथे डाळ दाखवते। डाळ व्यवस्थित अशी चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घ्यायची आहे। आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तर येथे ना मी काही ठराविक मसाले घेतलेले आहे। 1 चमचा भरून ओवा, 1 चमचा जिरं, चवीपुरतं मीठ, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद, अशा पद्धतीने मी काही बेसिक मसाले येथे घेतलेले आहे। आता मी येथे 1 वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आणखी मी 1 वाटी येथे तांदळाचं पीठ घेतले, म्हणजे कंप्लीट आपल्याला 2 वाटी तांदळाचं पीठ लागलेलं आहे। 1 वाटी मुगासाठी आपल्याला 2 वाटी तांदळाचं पीठ लागले। त्यानंतर सगळे मसाले यामध्ये ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। आता सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा भरून तेल घालायचं आहे। पिठामध्ये मॅश केलेली डाळ ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला डाळ थोडीशी थंडी हवी, गरम गरम डाळ यामध्ये ॲड करू नका, जेणेकरून आपल्याला पीठ मळताना प्रॉब्लेम होईल। ही सर्वात महत्त्वाची टीप यामध्ये लक्षात ठेवा। पिठामध्ये डाळ ॲड केलेली आहे। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे। सुरुवातीला आपल्याला डाळ आणि पीठ अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला नंतर पाण्याचं प्रमाण समजतं आणि मग नंतर आपण थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे। मी सगळ्यात शेवटी येथे पाण्याचा हात लावलेला आहे आणि मग पीठ मळून घेते, नाहीतर हे पीठ आपल्याला डाळीच्या पाण्यामध्येच होऊन जातं। पण आहे ना, आपल्याला बाइंडिंगसाठी थोडंसं पाणी लागतं, म्हणजेच आपली अर्धी वाटी इतपत पाणी लागतं। आणि डो हा कडक मळायचा आहे। सुरुवातीला डो पातळ असा करू नका किंवा मऊसूत करू नका, जेणेकरून पीठ जास्त वेळ जरी राहिलं तर ते नरम पडणार नाही। आता येथे आपण चकली बनवणार आहोत, त्यासाठी ना मी पीठ सुरुवातीला कडक मळून घेतलेलं आहे आणि येथे आपल्याला आता 2 पार्टिशनमध्ये मी डिवायडेशन करून घेतलेलं आहे। आता येथे ना आपण हा एक गोळा घ्यायचा, त्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि मऊसूत असा हा डो करून घ्यायचा आहे। तर पिठाचा गोळा व्यवस्थित असा मऊसूत केलेला आहे। आता एका साच्यामध्ये याला ॲड करायचा आहे। तर मी येथे चकलीचा साचा घेतलेला आहे, त्याला तेल लावून घेतलेला आहे आणि हा साचा पॅक करून घेऊया। इथे मी तुम्हाला एक चकली पाडून दाखवते, त्याच्यात तुमच्या लक्षात येऊन जाईल की चकलीला किती सुरेख पद्धतीने काटे सुटलेले आहे आणि चकली एवढी खुसखुशीत होते ना मित्रांनो, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। आणि अतिशय कमी साहित्यामध्ये आणि खूप चविष्ट अशी चकली होते। तर बघा, चकलीला किती सुरेख पद्धतीने काटे आलेले आहे। मी अगदी जवळून तुम्हाला दाखवते की ही चकली कशा पद्धतीने होणार आहे। या पद्धतीने आपल्या चकलीचा रिझल्ट आहे। एकदम खुसखुशीत अशी ही चकली आपली होईल आणि ना एकदम छान पद्धतीने हिला काटे आलेले आहे। आता याच पद्धतीने ना आपण व्यवस्थित अशी ही चकली पाडून घेऊया। तर येथे आपण संपूर्ण चकल्या व्यवस्थित अशा पाडून घेतलेल्या आहे। आता या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे। सुरुवातीला तेल हलकं गरम आहे आणि यामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या आपल्याला चकल्या सोडायच्या आहे। तर सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर थोडंसं नॉर्मल आपल्याला येथे ठेवायचं आहे। त्यानंतर एक साईडनी जसजशा चकल्या होतील आणि वरती येतील त्यानंतर आपल्याला इथे गॅसची फ्लेम हाय करायची आहे। तर मी याच पद्धतीने आता या चकल्या सोडून देणार आहे तेलामध्ये। तर तुम्ही बघू शकता येथे चकल्या आपल्या हळूहळू वरती आलेल्या आहे। 10 ते 5 मिनिटं आपण अशाच पद्धतीने या चकल्या ठेवायच्या आहेत, जेणेकरून चकलीचे तुकडेही पडत नाही आणि चकली मनाने वरती येते। आता या चकलीनं मी झाऱ्याने अशा फिरवून घेते, जेणेकरून वरची जी साईड आहे ती सुद्धा कच्ची राहायला नको। आणि आता मी दुसऱ्या साईडनेही पलटी करून घेणार आहे। दुसऱ्या साईडने पण ही पलटी केल्यानंतर गॅसची फ्लेम आपण येथे हाय करू शकतो। फक्त आपल्याला सुरुवातीची जी प्रोसेस आहे ती थोडीशी मीडियम गॅसवर करायची आहे, हे लक्षात घ्या। आता मी या दोन्ही साईडनी व्यवस्थित अशा तळून घेणार आहे। तर सुरुवातीला मी गॅसची फ्लेम स्लो ठेवली होती, आता गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे आणि हाय फ्लेमवर आता ही छान अशी कुरकुरीत होऊ द्यायची आहे 5 मिनिटासाठी। 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की गॅसची फ्लेम पुन्हा स्लो करायची आहे आणि कुरकुरीत होण्यासाठी तिला तशीच ठेवायची आहे। दोन्ही साईडनी छान अशी आपली चकली मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणखी तिला
थोड्या वेळासाठी ठेवू शकतात, पण ही स्टेज फायनल आहे. आणि बघा अतिशय मस्त आपली चकली कुरकुरीत झालेली आहे आणि इतकी सुरेख झालेली आहे की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आता याच पद्धतीने मी संपूर्ण चकली येथे ॲड करून घेणार आहे आणि संपूर्ण बॅच मी याच पद्धतीने तळून घेणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला चकली अगदी जवळून दाखवते. तुम्ही बघू शकता मस्त असं चकलीला काटे सुटलेले आहे आणि इतकी कुरकुरीत झालेली आहे आणि आतून खूप छान अशी पोकळ झालेली आहे. ज्यांना दात नाही ना त्यांच्यासाठी तुम्ही जर 2 चमचे तेल एक्स्ट्राचे घातले तर ही आणखी खुसखुशीत होणार आणि जे मुलं कुरकुरीत असं खातात त्यांच्यासाठी हा एकदम बढिया असा स्नॅक्स होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.